Hello students, Maharashtra State Board, Biology 12th, as per new syllabus, chapter number 2, Reproduction in Lower and Higher Animals, part 6. या अगोदरचे पार्ट जर तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. Puberty in male. It is a sexual maturity in males and puberty is age at which the reproductive system become functional. आता puberty म्हणजे एक्झॅक्टली काय, तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण इंट्रोडक्शनमध्ये या चॅप्टरच्या इंट्रोडक्शनमध्ये एक दोन फेज बघितले होते की ज्युवेनाइल फेज अँड रिप्रोडक्टिव्ह फेज. तर ज्युवेनाइल फेज म्हणजे काय, तर यामध्ये फक्त फिजिकल ग्रोथ असते आणि रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये काय असतं तर ग्रोथ ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. म्हणजेच काय, तर ह्या स्टेजमध्ये प्युबर्टीमध्ये काय होतं तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फंक्शनल होते. म्हणजेच काय, तर सेक्स ऑर्गन बिगिन टू प्रोड्यूस गॅमेट्स. म्हणजे आता सेक्स ऑर्गन काय करतात तर गॅमेट्सचं प्रोडक्शन करतात, प्लस काय करतात प्रोडक्शन ऑफ सेक्स हार्मोन्स. आणि हे जे काय आहे म्हणजे प्युबर्टी आहे, इट ऑकर्स ॲट द एज ऑफ 12 to 15 इयर्स इन मेल. म्हणजे मेल्समध्ये हा जो पिरियड आहे तो किती कोणत्या इयर्समध्ये आहे तर 12 to 15 इयर्समध्ये. देन secondary sexual characters appears under influence of testosterone, which is the male reproductive hormone. हे लक्षात घ्या. तर ह्यावेळेस काय होतं तर एक तर प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स प्लस प्रोडक्शन ऑफ सेक्स हार्मोन्स अँड प्रोडक्शन ऑर अपीअरन्स ऑफ सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर्स. आणि हे सगळे जे काही चेंजेस आहेत तेच काय आता प्युबर्टी. सो इन नेक्स्ट प्युबर्टी इन फिमेल. आता फिमेलमध्ये एक्झॅक्टली काय होतं तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बिकम फंक्शनल ॲट द एज ऑफ 10 to 14 इयर्स. म्हणजे फिमेल्समध्ये काय होतं तर हा जो काय पिरियड आहे तो एजचा कोणता आहे तर 10 to 14 इयर्स आहे. पण ह्यात अजून काय तर ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते. सो मेन्स्ट्रुअल सायकल कंटिन्यू अप टू मेनोपॉज नॉर्मली ॲट एज ऑफ 45 to 50 इयर्स. म्हणजे फिमेलमध्ये कसं होतं तर मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते 10 to 14 इयर्स म्हणजे प्युबर्टीचं जे काय एज आहे तेव्हा. आणि त्यानंतर ते कधी स्टॉप होतं तर ॲट द एज ऑफ 45 to 50 इयर्स अँड इट नोन ॲज मेनोपॉज. सो धिस इज द पिरियड म्हणजे फ्रॉम मेन्स्ट्रुअल सायकल दॅट इज मेनार्क टू मेनोपॉज इज रिप्रोडक्टिव्ह पिरियड इन फिमेल. सो दिस ऑल इव्हेंट्स लाईक मेनार्क, मेन्स्ट्रुअल सायकल, मेनोपॉज आर कंट्रोल्ड बाय गोनॅडोट्रॉपिक हार्मोन्स. ओके. सो मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे आपण बघितलं की फिमेल्समध्ये काय होतं तर ॲट द प्युबर्टी ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते. मग एक्झॅक्टली मेन्स्ट्रुअल सायकल काय तर ह्याचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत की मेन्स्ट्रुअल सायकल ऑर ओव्हेरियन सायकल. इट इज सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस इन ओव्हरी अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट अँड मेनली इन युटेरस. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल एक्झॅक्टली काय तर सायक्लिक चेंजेस आहेत. ओके, सायक्लिक चेंजेस आहेत. आणि हे कुठं होतात हे चेंजेस तर ओव्हरीमध्ये आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये आणि मेनली इन युटेरसमध्ये. सो सायकल रिपीट्स आफ्टर 28 डेज. प्रत्येक 28 डेज नंतर ही सायकल रिपीट होते आणि डिवायडेड इंटू 4 फेजेस. सो हे रिपीटेशन आहे ह्या चेंजेसचं, म्हणूनच याला काय म्हटलं गेलं आहे सायकल म्हटलं आहे. सो हे जे काही 4 फेजेस आहेत त्या इन डिटेल आपण बघूयात. फर्स्ट इज मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल फेज ऑकर्स व्हेन ओव्युलेटेड एग डज नॉट गेट फर्टिलाइज्ड अँड शेड आउट अलॉंग विथ मेन्स्ट्रम. थोडे वर्ड जर डिफिकल्ट वाटत असले तरीसुद्धा तुम्ही समजून घ्या. म्हणजे मेन्स्ट्रम असेल किंवा पुढंसुद्धा अजून काही डिफिकल्ट वर्ड येतील तर ते फक्त तुम्ही लिहिण्याची प्रॅक्टिस करा. आणि मोठे मोठे वर्ड आहेत म्हणून स्किप करू नका कधीही. तर इथं काय सांगितलं आहे बघा की मेन्स्ट्रुअल फेज ऑकर्स व्हेन ओव्युलेटेड एग, तर समजून घ्यायचं साईड बाय साईड, डज नॉट गेट फर्टिलाइज्ड. कारण रिप्रोडक्शनचा बेस आहे तर फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. ओके, म्हणजे मेल गॅमेटचं प्रोडक्शन होणं, फिमेल गॅमेटचं प्रोडक्शन होणं एवढंच रिप्रोडक्शन नाही तर त्यांचं फ्युजन झालं पाहिजे. आता इथं काय होईल तर फिमेल एक प्रोड्यूस झालेला आहे. ओके, म्हणजे त्याचं ओव्युलेशन झालेलं आहे. ओव्युलेशन म्हणजे काय, रिलीज ऑफ एग फ्रॉम ओव्हरी टू ओव्हिडक्ट आणि ओव्हिडक्टच्या प्रॉक्सिमल एंडमध्ये. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओ बघावे लागतील. ते बघितलं की तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. तर इथं काय होईल की एक
ओव्हिलेशनच्या वेळेस जे काय एग आहे ते फर्टिलाइज्ड नाही झालं. फर्टिलाइज का होणार नाही? कारण तिथं स्पर्मचं इंट्रोडक्शन होणार नाही. ओके, स्पर्म असणार नाही आहे, त्यामुळं एग तर प्रोड्यूस झालेला आहे, पण स्पर्म नसल्यामुळे काय होणार, तिथं एग फर्टिलाइज होणार नाही. सो हे काय होईल तर इट शेड आउट अलॉंग विथ मेन्स्ट्रम. म्हणजे हे जे काय काय तर मेन्स्ट्रम म्हणजे ॲक्च्युली सॉल्वंट असं त्याचं मिनिंग आहे, पण पुढं हे एक कसं डिस्चार्ज होतं ते बघूयात. सो बिगिनिंग ऑफ ईच सायकल टेकन एज फर्स्ट डे वेअर मेन्सेस ऑर लॉस ऑफ ब्लड टेक्स प्लेस विच लास्ट फॉर 5 days. म्हणजे ही जी सायकल स्टार्ट होणार आहे ज्या दिवशी, म्हणजे तो दिवस हा फर्स्ट डे म्हणून कन्सिडर केला गेलेला आहे, फर्स्ट डे असणार आहे. अँड देअर इज लॉस ऑफ ब्लड टेक्स प्लेस, म्हणजे ब्लड लॉस होईल. अँड इट लास्ट फॉर 5 days. म्हणजे हे ब्लड फक्त असणार आहे, तर काय असणार आहे ते एग विच डज नॉट फर्टिलाइज्ड. ओके, त्याबरोबर म्युकससुद्धा असेल. हे सगळं एकत्र येणार आहे आणि ते डिस्चार्ज होणार आहे. ओके, आणि हे कधी होणार आहे तर 5 days म्हणजे असं एक्झॅक्टली 5 days नाही, तर काही फिमेलमध्ये ते 3 to 7 days, कुणामध्ये 3 days असेल, कुणामध्ये 4, 5, 6, 7 अशा ह्या ॲव्हरेज डेमध्येही असणार आहे. सो यामध्ये काय होतं अजून तर प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन लेवल डिक्रीजेस. प्रोजेस्टेरॉनची लेवल आणि एस्ट्रोजनची लेवल, प्रोजेस्टेरॉन एस्ट्रोजन हे सुद्धा फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स आहेत, ह्यांची काय लेवल होते डिक्रीज होते ड्यू टू विच प्रोस्टाग्लॅन्डिन रिलीज अँड रिझल्ट इन ब्रेकडाऊन ऑफ एंडोमेट्रियम ऑफ युटेरस. म्हणजे सिक्वेन्स लक्षात घ्या, प्रोजेस्टेरॉन एस्ट्रोजन लेवल डिक्रीज होणार, डिक्रीज झाल्यामुळे काय होईल प्रोस्टाग्लॅन्डिन हार्मोन रिलीज होईल आणि त्यामुळे काय होईल एंडोमेट्रियम ब्रेकडाऊन होणार. मग एंडोमेट्रियम आता कुठून आलं, यासाठी परत आपल्याला मागं जावं लागेल. एंडोमेट्रियम आहे इनर वॉल ऑफ युटेरस, तो ब्रेकडाऊन झाला, कुणामुळे झाला प्रोस्टाग्लॅन्डिनमुळं. प्रोस्टाग्लॅन्डिन कुणामुळे रिलीज झालं, प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन हार्मोन डिक्रीज झाल्यामुळं. ओके, नेक्स्ट ड्यू टू धिस ब्लड टिश्यू फ्लुइड म्युकस एंडोमेट्रियल लायनिंग अँड अनफर्टिलाइज्ड oocyte डिस्चार्ज थ्रू वजायना. हे जे मी मगाशी वरती तुम्हाला सांगितलं होतं की त्या मेन्सेसमध्ये काय असेल, ब्लड असेल, टिश्यू फ्लुइड असेल, म्युकस असेल, एंडोमेट्रियल लायनिंग असेल, अनफर्टिलाइज्ड oocyte मेन म्हणजे हे काय होईल सगळं डिस्चार्ज होईल थ्रू वजायना. सो एंडोमेट्रियल लायनिंग बिकम थिन, यामुळे काय होईल एंडोमेट्रियल लाईन थिन होणार आणि मेन्स्ट्रुअल डिस्चार्ज कंटिन्युअस फॉर 5 days. म्हणजे जसं आपण मगाशी म्हटलं की 5 days असेल किंवा 3 to 7 days असेल, ते म्हणजे प्रत्येक फिमेलनुसार काय होईल हा पिरियड डिफरंट असणार आहे. आता ब्लड डज नॉट क्लॉट ड्यू टू फायब्रिनोलायसिन. हे जे काय ब्लड आहे ते क्लोट होत नाही, का क्लोट होत नाही, बिकॉज प्रेझेन्स ऑफ फायब्रिनोलायसिन. लक्षात ठेवा, जर MCQला असे क्वेश्चन आले तर असेच येतील कदाचित, तर तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे का क्लोट होत नाही, बिकॉज ऑफ फायब्रिनोलायसिन. नेक्स्ट इज इन मेन्स्ट्रुअल फेज मेनी प्रिमोडियल फॉलिकल डेव्हलप इन प्रायमरी अँड फ्यू इन सेकंडरी फॉलिकल अंडर इन्फ्लुएन्स ऑफ FSH. म्हणजे मेन्स्ट्रुअल फेजमध्ये काय होत असतं तर प्रिमोडियल फॉलिकल जे असतात ते पहिल्यांदा प्रायमरी आणि काही सेकंडरी फॉलिकलमध्ये काय होत असतात, डेव्हलप होत असतात अंडर इन्फ्लुएन्स ऑफ FSH. आता इथं लक्षात घ्या FSH परत हा हार्मोन आला, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि अजून एक पुढे जाऊन असणारे LH ल्युटिनायझिंग हार्मोन, हे दोन्ही गोनेडोट्रोपिक हार्मोन आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्याचे लॉंग फॉर्म जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही लिहून ठेवू शकता. नेक्स्ट इज, आता ही फर्स्ट फेज झाली, आता नेक्स्ट असणार आहे प्रोलिफरेटिव्ह फेज. इट ऑल्सो नोन एज फॉलिक्युलर फेज और पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज. पोस्ट मेन्स्ट्रुअल म्हणजे काय, मेन्स्ट्रुअल फेज नंतरची फेज असणार आहे. प्रोलिफरेटिव्ह फेज असं का म्हटलं गेलं इथं, तर इथं काय असणार आहे, प्रोलिफरेशन म्हणजे काय, रॅपिड इन्क्रीज इन नंबर. एक्झॅक्टली आता हे नंबर कशाचे आहेत ते आपण डिटेलमध्ये बघूयात. ड्युरेशन ऑफ धिस फेज इज इन बिटवीन द एंड ऑफ मेन्स्ट्रुएशन अँड रिलीज ऑफ ओव्ह्यूम, दॅट इज ओव्ह्युलेशन. ही फेज एक्झॅक्टली कधीपासून कधीपर्यंत असणार आहे, तर जेव्हा मेन्स्ट्रुएशन स्टॉप होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा पहिले 5 days मेन्स्ट्रुएशन स्टॉप झालं, ओके, आता तिथून पुढचे जे काय असणार आहे डेज म्हणजे 5th to 13th डे हा पिरियड असणार आहे प्रोलिफरेटिव्ह फेजचा. सो ह्या फेजमध्ये काय होतं तर फ्यू सेकंडरी फॉलिकल्स अबाउट 6 to 12 प्रोसीड टू डेव्हलप. आता डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात काही सेकंडरी फॉलिकल्स, पण काय होतं, 1 फॉलिकल डेव्हलप इन टू ग्राफेन फॉलिकल, दॅट इज मॅच्युअर फॉलिकल.
समजा आता 6 to 12 सेकंडरी फॉलिकल्स डेव्हलप व्हायला लागलेत, पण त्यातला काय होतं तर एखादाच ग्राफेन फॉलिकल काय होतो डेव्हलप होतो, एखादा सेकंडरी फॉलिकल ग्राफेन फॉलिकलमध्ये डेव्हलप होतो, दॅट इज मॅच्युअर फॉलिकल. मग बाकीच्यांचं काय होतं अदर डिजनरेट. ओके, डिजनरेशन होतं अँड धिस प्रोसेस इज नोन ॲज ॲट्रेशिया. ही सुद्धा टर्म आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलेली आहे, पण इथं परत एकदा तुम्ही लक्षात घ्या की जे काय सेकंडरी फॉलिकल डेव्हलप होणार आहे त्यातला एक ग्राफेन फॉलिकलमध्ये डेव्हलप होईल, दॅट इज मॅच्युअर फॉलिकल. बाकीचे डिजनरेट होतील आणि ह्या प्रोसेसला डिजनरेशन ऑफ फॉलिकल्स इज नोन ॲज ॲट्रेशिया. सो डेव्हलपिंग सेकंडरी फॉलिकल सिक्रेट एस्ट्रोजन. आता हा जो काही डेव्हलपिंग सेकंडरी फॉलिकल आहे ते काय करतो तर एस्ट्रोजन सिक्रेट करतो. हे एस्ट्रोजन सिक्रेट झाल्यानंतर काय होतं तर स्टिम्युलेशन फॉर प्रोलिफरेशन ऑफ न्यू फॉलिकल इन्फ्लुएन्स्ड बाय GnRH विच स्टिम्युलेट रिलीज ऑफ FSH. तर ह्या GnRH लक्षात घ्या आधी काय तर गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन म्हणजेच हा काय करतो FSHला रिलीज करतो. FSH म्हणजे काय फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि हा हार्मोन काय करतो स्टिम्युलेशन फॉर प्रोलिफ्रेशन. प्रोलिफ्रेशन मीन्स रॅपिड इन्क्रीज इन नंबर ऑफ न्यू फॉलिकल्स. ओके, सो नेक्स्ट इज ग्रॅज्युअल इन्क्रीज इन एस्ट्रोजन स्टिम्युलेट एंडोडर्म टू रिजनरेट. आता लास्ट स्टेजमध्ये काय होतं एंडोडर्म लाईन काय झालेली डिजनरेट झालेली होती. आता इथं काय होणार आहे एस्ट्रोजन इन्क्रीज होणार, ग्रॅज्युअल इन्क्रीज आहे ते, आणि त्यामुळे काय होईल तर एंडोडर्म रिजनरेट व्हायला सुरू होईल. रिजनरेट न्यू त्याचे काय होणार आहे फॉर्मेशन होणार आहे. मग इथं एक्झॅक्टली रिजनरेशन कशाचं होणार आहे तर फॉर्मेशन ऑफ एंडोथेलियल सेल्स, नेक्स्ट एंडोमेट्रियल ऑर युटेराईन ग्लँड, देन नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स, हे सगळे रिजनरेट व्हायला स्टार्ट होईल. त्यामुळं काय होईल रिझल्ट्स इन इन्क्रीज इन थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम. थिकनेस आता लास्टमध्ये काय झालं होतं एंडोमेट्रियम थिन झालं होतं, इथं काय होणार आता रिजनरेशन झाल्यामुळे एंडोमेट्रियम काय होईल थिक होईल अँड रिचेस टू 3 to 5 mm. याचा थिकनेस काय होणार इन्क्रीज होणार. सो ह्या डायग्राममध्ये आपण जे आत्तापर्यंत डिस्कस केलं आणि इथून पुढचं डिस्कस करणार आहोत हे एकाच डायग्राममध्ये इथं समराईज केलेलं आहे. तर इथं आतापर्यंत आपण काय बघितलं बघा, ही स्टेज बघितली, त्यानंतर प्रोलिफरेटिव्ह स्टेज बघितली. आता आपल्याला ॲक्च्युली इथं जायचं आहे ओव्युलेशनवर. ओके, इथं जर तुम्ही बघितलं तर एस्ट्रोजन डिक्रीज झाले, नंतर त्याच्यामध्ये ग्रॅज्युअली इन्क्रीज झालेलं आहे. त्यानंतर ओव्हेरियन सायकल बघा, इथं प्री ओव्युलेटरी फेज म्हटलं याला, इथपर्यंत प्री ओव्युलेटरी फेज आहे. त्यानंतर FSH आणि LH म्हणजे FSH आहे इथं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, नेक्स्ट इज LH. आता हे LH एक्झॅक्टली काय होतं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, कारण ह्या नंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूयात. आता फर्स्ट 2 स्टेजेस झाले. आता तिसरी फेज कुठली आहे ओव्युलेटरी फेज. इट इज शॉर्टेस्ट फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. यामध्ये काय होतं रप्चरिंग ऑफ मॅच्युअर ग्राफाईन फॉलिकल. म्हणजे आता लास्ट फेजमध्ये काय झालं डेव्हलपिंग ऑफ मॅच्युअर ग्राफाईन फॉलिकल. इथं काय होणार आहे रप्चर होणार आहे. रप्चर होणार म्हणजे काय ब्रेकडाऊन होणार. ब्रेकडाऊन होणार म्हणजेच काय तर रिलीज ओव्ह्यूम दॅट इज सेकंडरी oocyte इन पेल्विक कॅव्हिटी ॲट 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14th डेला काय होईल ग्राफेन फॉलिकल रप्चर होणार आणि त्यातलं सेकंडरी oocyte काय होईल रिलीज होणार, दॅट इट इज नोन ॲज ओव्ह्यूम. सो रॅपिड सिक्रेशन ऑफ LH. आता इथं बघा रॅपिड सिक्रेशन म्हणजे इथं LHची लेवल काय झालेलं आहे इन्क्रीज झालेलं आहे. रॅपिड सिक्रेशन ऑफ LH कॉजेस द मॅच्युअर फॉलिकल टू रप्चर अँड ह्या फेजमध्ये काय होतं तर माइल्ड ऑर सिव्हिअर पेन इन लोअर ॲब्डॉमन. म्हणजे फिमेलमध्ये कसं होतं तर ह्या फेजमध्ये थोडंसं माइल्ड किंवा सिव्हिअर पेन होतात लोअर ॲब्डॉमनमध्ये. नेक्स्ट इज सिक्रिटरी फेज ऑर ल्युटियल फेज. सो ड्युरिंग ऑफ धिस फेज ड्युरेशन ऑफ धिस फेज इज बिटवीन ओव्युलेशन अँड बिगिनिंग ऑफ नेक्स्ट मेन्सेस. आता इथे एक्झॅक्टली काय तर ओव्युलेशन झालेलं आहे. ओव्युलेशन म्हणजे काय झालं आहे ग्राफाईन फॉलिकल रप्चर झालं रिलीज ऑफ oocyte. ओके, सो हे त्यानंतरचा जो काही पिरियड आहे अप टू नेक्स्ट मेन्सेसपर्यंतचा तो असणार आहे 14 डेजचा. इट इज नोन ॲज सिक्रिटरी फेज ऑर ल्युटियल फेज. आता ह्या फेजमध्ये एक्झॅक्टली काय काय होतं तर ड्युरेशन इथं डेजमध्ये बघा 15 to 28. आता तुमच्या लक्षात आलं असेल 28पर्यंत म्हणजे आता ह्या सायकल इथं ही जी ड्युरेशन संपणार आहे तिथं फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल काय होणार संपणार आणि सेकंड सुरू होणार. ओके, फर्स्ट आफ्टर रिलीज ऑफ सेकंडरी oocyte रिमेनिंग टिश्यू ऑफ ग्राफाईन फॉलिकल ट्रान्सफर इन कॉर्पस ल्युटियम. काय होतं तर ग्राफाईन फॉलिकल काय होणार आहे रप्चर होणार.
त्यातून रिलीज ऑफ सेकंडरी oocyte होणार. म्हणजे काय त्याच्या रिमेन्स आहेत तर ते काय होणार, दे ट्रान्सफर इन टू कॉर्पस ल्युटियम. इट इज टेम्पररी ग्लँड. सो इट हॅपन्स अंडर इफेक्ट ऑफ LH, दॅट इज ल्युटेनायझिंग हार्मोन. तर हा कॉर्पस ल्युटियम काय टेम्पररी ग्लँड आहे, काय सिक्रेट करतो, प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन. ओके. आता एक मे फर्टिलाइज्ड इन 24 hours. म्हणजे इथं काय होणार आहे, इथं दोन सिक्रेटरी फेजमध्ये दोन इव्हेंट्स असतील. एक तर फर्टिलायझेशन होईल, अदरवाईज फर्टिलायझेशन होणार नाही. मग झालं तर काय होईल आणि नाही झालं तर काय होईल, हे दोन्ही इथं आपण बघणार आहोत. एक मे बी फर्टिलाइज इन 24 hours. इफ नो फर्टिलायझेशन, समजा फर्टिलायझेशन नाहीच झालं तर काय होईल, कॉर्पस ल्युटियम सर्वाईव्ह फॉर 2 weeks. 2 weeksपर्यंत तो सर्वाईव्ह होईल. अँड डिजनरेट इन टू व्हाईट स्कार. म्हणजे त्या पिरियडमध्ये जर फर्टिलायझेशन झालं तर तो ॲज इट इज राहणार आहे पुढे, नाहीतर काय होणार, डिजनरेट होणार इन टू व्हाईट स्कार. अँड इट इज नोन ॲज कॉर्पस अल्बिकन्स. ओके, कार्पस अल्बिकन्स. म्हणजे जर डिजनरेशन नाही झालं, म्हणजे ओव्युलेशनचं रिमांडचा सुद्धा म्हणू शकतो आपण, डिजनरेशन झालेलं नाही आहे तर तिथं काय फॉर्म झालं, कॉर्पस अल्बिकन्स. आता कॉर्पस ल्युटियम रिलीज प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, इनहिबिन. ड्यू टू धिस एंडोमेट्रियम ग्लँड ग्रो, बिकम कॉइल्ड अँड स्टार्ट युटेराइन सिक्रेशन. कॉर्पस ल्युटियम काय करतो, प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन आणि इनहिबिन हे हार्मोन सिक्रेट करतो. त्यामुळे काय होतं तर एंडोमेट्रियम ग्लँड ग्रोथ होते त्याची आणि बिकम कॉइल्ड आणि स्टार्ट युटेराइन सिक्रेशन. देन एंडोमेट्रियम बिकम थिक अँड मोर व्हॅस्क्युलराइज्ड. ओके. सो अँड इनहिबिन स्टॉप सिक्रेशन ऑफ FSH. आता इनहिबिन काय करतो, FSHचं सिक्रेशन थांबवतो, इनहिबिट करतो. का तर FSH काय फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे. पण हे सगळे इव्हेंट्स कधी होणार, फर्टिलायझेशनच्या वेळेस. म्हणजे समजा आता फर्टिलायझेशन झालेलं आहे त्यामुळे नेक्स्ट फॉलिकल स्टिम्युलेट करणं नेसेसरी नाही आहे. सो देअर इज इनहिबिशन ऑफ FSH बाय हार्मोन इनहिबिन. ओके. देन these changes are necessary for fertilization and implantation. Implantation, attachment of embryo to uterus. म्हणजे आफ्टर फर्टिलायझेशन देअर इज इम्प्लांटेशन. हे सगळं झालं तर ह्या सगळ्या प्रोसेस असणार आहेत. देन इफ ओव्युलेटेड एग फर्टिलाइज्ड आणि एम्ब्रियो इम्प्लांटेड, देअर इज सिक्रेशन ऑफ ह्युमन कोरिओनिक गोनेडोट्रोपिन हार्मोन. समजा फर्टिलायझेशन झालं आणि एम्ब्रियो इम्प्लांट झाला तर तिथं काय होतं, देअर इज सिक्रेशन ऑफ हार्मोन HCG, दॅट इज ह्युमन कोरिओनिक गोनेडोट्रोपिन हार्मोन. आणि हा हार्मोन काय करतो, इट एक्सटेंड द लाईफ ऑफ कॉर्पस ल्युटियम अँड इट सिक्रेशन. म्हणजे आता कॉर्पस ल्युटियम एक्झॅक्टली कुठपर्यंत होता, 2 weeksपर्यंत होता जर फर्टिलायझेशन झालं नसतं तर. आता काय होणार आहे इथं, HCG इम्प्लांटेशन झाल्यानंतर HCG हे हार्मोन सिक्रेट होणार आणि तो काय करेल तर कॉर्पस ल्युटियमची लाईफ इन्क्रीज करणार आणि त्याचं सिक्रेशन इन्क्रीज करणार. ओके. अँड द प्रेझेन्स ऑफ HCG इन मॅटर्नल ब्लड अँड युरिन इंडिकेशन ऑफ प्रेग्नन्सी. म्हणजे समजा प्रेग्नन्सीचं जे काय चेक करायचं असतं म्हणजे त्यावेळेस काय केलं जातं की मॅटर्नल फिमेलचं ब्लड किंवा युरिन चेक केलं जातं. एक्झॅक्टली मग तिथं काय होतं तर डिटेक्शन ऑफ HCG. ओके. जर तिथं HCG असेल तर ते काय होईल, इंडिकेशन ऑफ प्रेग्नन्सी. इन ॲब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन न्यू मेन्स्ट्रुअल सायकल बिगिन्स. म्हणजे समजा जर फर्टिलायझेशन नाही झालं तर ऑब्वियसली नवीन मेन्स्ट्रुअल सायकल काय होईल, स्टार्ट होईल. आणि हे सगळे इव्हेंट्स काय होणार आहेत 28 daysमध्ये. त्यामुळं प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल ही कितीची असेल, 28 daysची. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.